वाजलेला आहे असं समजण्यास आपल्याला मला वाटतं हे मुंबईकरांनी दाखवून दिलंय की आम्ही कुठलेही तुमचे इमोशनल कार्डवर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. आम्ही मतदान हे फक्त कामावर करणार आहोत. बरं ताई, शिवसेना केवळ 18 जागांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आघाडीवरती असल्याचं कळतंय. केडीएमसी मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि तिथं बघायला गेलं विशाल, चित्र कसं बदललंय बघा. सकाळी शिवसेना पुढे होती आणि आपण तेव्हा म्हणत होतो की रवींद्र चव्हाणांना धोबी पछाड, पण रवींद्र चव्हाणांचं कमबॅक दिसतं इथं. आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज, त्यावरती देखील एक नजर टाकूयात. मुंबईत भाजपच्या प्रभाकर शिंदेंचा विजय झालेला आहे. प्रभाकर शिंदेंनी आपली जागा जी ती राखलेली आहे. पिछाडीवर होते काही वेळापूर्वी, पण ते पुन्हा एकदा कमबॅक केलं. मनसेच्या 57 दळवींचा विजय झालेला आहे. मनसेचे 57 दळवी यांनी सुरुवातीला आघाडी घेतली, त्यानंतर ते पिछाडीवरती होते, त्यानंतर पुन्हा त्यांनी आघाडी घेतल्याचं आपण बघतोय आणि अखेर त्यांचा विजय झालेला आहे. आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज, मुंबईत वॉर्ड क्रमांक 159 या ठिकाणी जय कुडाळकर पिछाडीवरती असल्याचं कळतंय. तर शिवसेनेचे जय कुडाळकर पिछाडीवरती आहेत. बघूयात त्या आघाडी घेत आहेत का. त्यांची प्रतिक्रिया घेऊ. तर सेना उबाटाचे प्रवीणा मोरजकर या आघाडीवरती असल्याचं कळतंय. तुमचं म्हणणं आहे की बँड वाजवला ब्रँडचा, पण जर मुंबईत ठाकरे ब्रँड असा गृहीत धरला, मनसे तुम्ही सगळे बाळासाहेबांचे म्हणजे विचारातून सगळे एकत्र आले, जर ठाकरे ब्रँड तो धरला तर अजूनही मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड कायम आहे असं म्हणू शकतो आपण. मला असं वाटतं की मनसेला 2 आकडे सुद्धा तुम्ही सुद्धा दाखवत नाही. कार्यकर्त्यांनी बाळगलं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री महोदय जे फडणवीस साहेब आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला, तो सार्थकी ठरवलाय असं मला वाटतं. दुसरीकडे आपण पाहतोय की मोठ्या फरकाने हा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. महायुतीचा विजय हा देखील मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतोय. त्याकडे आपण कसं पाहता. महायुतीने जी कामं केलेली आहेत, जी विकासाची कामं सतत चालू आहेत, जे प्रोजेक्ट बंद झालेले होते ते सुरू केलेले आहेत आणि लोकांना विकास हवाय, त्यामुळे लोकांचा कल विकासाच्या बाजूने आहे. पुढचं आता नेमकं पाऊल काय असणार आहे. खरं तर अनेक वर्षांपासून आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत आहात. मोठी जबाबदारी नेमकी काय मिळू शकते आपल्याकडे. त्याची अपेक्षा केली नाही. आजचा विजय आहे, त्याचा आनंद घेण्याची माझा मनसुबा आहे.